कारच्या मॅकव्हिलनी लुटारूंचा लावला शोध. फ्रूट व्यापाऱ्यांवर हल्ला करणारे 3 आरोपींना ठोकल्या बेड्या. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिंडोरी रोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास धक्कादायक जबरी चोरीची घटना घडली होती. काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या 4 अज्ञात इसमांनी फ्रूट व्यापाऱ्याची कार अडवून त्याच्यावर हल्ला करत 20,000 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने लुटून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सतीश गुप्ता, व्यवसाय फ्रूट व्यापारी, नाशिक, हे दिनांक 5 मे 2026 रोजी रात्री गुजरात येथून त्यांच्या कारने एकटे नाशिककडे येत होते. दरम्यान रात्री सुमारे 12:15 सुमारास दिंडोरी रोडवरील झोडिओ शॉपिंग मॉलजवळ त्यांच्या पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या फोक्सवॅगन पोलो कारमधील 4 अज्ञात इसमांनी त्यांच्या कारला ओव्हरटेक करून अचानक आडवी कार लावली. यानंतर आरोपींपैकी 3 इसम कारमधून खाली उतरले आणि त्यांनी फिर्यादीला मोठमोठ्याने शिवीगाळ करत गाडीवर लाथा मारण्यास सुरुवात केली. आरोपींनी गाडीची काच खाली करण्यास भाग पाडले. फिर्यादीने काच खाली करताच आरोपींनी ड्रायव्हर सीटच्या डोअरचे सेन्सर बटन दाबून दरवाजा उघडला आणि काहीतरी धारदार अथवा कठीण हत्याराने फिर्यादीच्या चेहऱ्यावर वार केला. हल्ल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील 20,000 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक मनोहर क्षीरसागर हे अधिक तपास करीत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारचे शेवटचे 2 आकडे 92 असे दिसत होते. गाडीचे टायरचे मॅकव्हील याच्यावरून या छोट्या पुराव्यावर आरोपींचा शोध घेतला आणि आरोपींना दिंडोरी येथून बेड्या ठोकल्या. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सोहन माचरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हसरूळ पोलीस स्टेशन, तसेच मनोहर क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुर्तडक, देवराम चव्हाण, प्रशांत वालझाडे, मनोहर आहेर, चेतन पाटील यांनी केली आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.